मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना नोटीस बजावलेली आहे, कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे। अजित पवार गटाचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी 25 ते 30 कोटी रुपये वाटले असा आरोप संजय राऊतांनी केला होता आणि यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे। 3 दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा असा इशारा या नोटिशीमधून मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे। अजित पवार गटाचे उमेदवार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी 25 ते 30 कोटी रुपये वाटले असा आरोप संजय राऊतांनी केलेला होता आणि यावरूनच मुख्यमंत्री शिंदेंनी राऊतांना कायदेशीर नोटीस बजावली। 3 दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जा असा इशारा या नोटिशीद्वारे मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। तर या संदर्भात संजय राऊतांनी सुद्धा ट्विट केलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी मला कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। दरम्यान या संदर्भात सुनील राऊतांनी साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली होती, ऐकूयात। माझ्या अंदाजे जे राऊत साहेबांनी फोटो टाकले होते, नाशिकला हेलिकॉप्टर मधून बॅगा घेऊन उतरले होते, त्या संदर्भामध्ये ती नोटीस असावी। परंतु अशा नोटिसा भरपूर येतात, भरपूर पाठवत असतात, परंतु त्या संजय राऊत अशा नोटिसांना घाबरत नाही आणि जे कार्य आणि जे काम ते पक्षासाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी करत असतात, याबाबत ते मागे हटणार नाही। शिंदे साहेबांनी जर नोटीस पाठवली असेल तर कायदेशीर प्रमाणे योग्य आहे। तुम्ही कोणावरही काहीही आरोप करणार, लोकांची दिशाभूल करणार, 1000 कोटी वाटले, 25 कोटी वाटले, 50 कोटी वाटले, हे असे जे काही बेतालपणे जे काही आरोप केले जातात त्यामुळं समोरच्यांची प्रतिमाला सुद्धा धक्का बसतो। परंतु ज्यांच्याकडे त्याला जे काय म्हणता येईल स्वतःचीच काही इमेज नसलेली लोक हे दुसऱ्यावर जेव्हा आरोप करतात त्या टायमाला त्यांना कायदेशीर नोटीस पाठवणं गरजेचं होतं। तर नेमकं राऊतांनी काय म्हटले पाहूयात। गैरसंवैधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदेंनी मला कायदेशीर नोटीस बजावली आहे। अतिशय मनोरंजक आणि मजेदार राजकीय नोटीस आहे। अब आएगा मजा, जय महाराष्ट्र असं संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलेलं आहे। त्याचबरोबर 50 खोके एकदम ओके, इसे कहते हैं उल्टा चोर कोतवाल को डाटे असं संजय राऊतांनी ट्विट करत म्हटलंय। तर मुख्यमंत्री शिंदेंनी राऊतांना कायदेशीर नोटीस बजावलेली आहे आणि त्याचबरोबर संजय राऊतांनी सुद्धा ट्विट करत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलेला आहे आणि आपल्याला मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर नोटीस बजावली असं सुद्धा त्यांनी माहिती दिलेली आहे। संजय राऊतांनी 3 दिवसांमध्ये माफी मागावी असंही एकनाथ शिंदेंनी या नोटिशीत म्हटलेलं आहे। तर नेमकं नोटिशीमध्ये काय म्हटलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली शिंदेंची बदनामी, माध्यमांसमोर बिनचत माफी मागा, 3 दिवसांच्या आत माफी मागा, अन्यथा सामना वृत्तपत्राविरोधात गुन्हा दाखल करू असं त्यांनी या नोटिशीमध्ये म्हटलेलं आहे।